औरंगजेब सह्याद्रीकडे यायला निघाला आणि खबर संभाजीराजांना कळाली की औरंगजेब येतोय आणि राजा गेले. संभाजीराजे रायगडाच्या टोकावरती उभारले आणि कडाडले, येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघायला छाव्याचा गनिमी कावा. उभ्या आयुष्यात औरंगजेब कधी सह्याद्रीकडे आला नाही. उभ्या आयुष्यात या औरंगजेबानं उभ्या आयुष्यात कधीच महाराष्ट्राकडे यायचा विचार सुद्धा केला नाही. का? कारण इथं शिवाजी राजा नावाचा राजा आहे. तो राजा असा कापतो. अहो तो अफजल खान, त्याला माहिती आहे औरंगजेबाला. तो अफजल खान एकदा भेटायला गेला होता या शिवाजीराजाला. त्या अफजल खानाचं शिक्क्यात वाक्य अफजल खान असं म्हणतोय. अफजल खानाचं मत होतं, अफजल खान म्हणतोय स्वतः की जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे अफजल खान की ज्याला कोणी मारू शकत नाही. जगाच्या पाठीवरती एकमेव असा योद्धा आहे अफजल खान की ज्याला कोणी मारू शकत नाही. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी, फक्त 2 मिनिटात. तो शाहिस्ते खान, औरंगजेबाचा मामा आहे तो. प्रति औरंगजेब त्या शाहिस्ते खानाला म्हटलं जातं. जाऊन बोट तोडली त्याची, जीवावरचं बोटावरती बेतलं हे औरंगजेबाला माहिती होतं. उभ्या आयुष्यात तो कधी सह्याद्रीकडे आला नाही. पण जसं महाराजांचं निधन झालं तसे औरंगजेबानं हा सह्याद्री, हा दख्खन गिळायचं ठरवलं आणि निघाली पावलं. औरंगजेबाची पावलं या सह्याद्रीकडे यायला निघाली. झप 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 पावलं सह्याद्रीकडे यायला निघाली. या सह्याद्रीकडे आजपर्यंत वाकड्या नजरेनं कुठलाही सत्याचं बघायचं धाडस झालं नव्हतं. त्या औरंगजेबानं कळालं आणि औरंगजेब सह्याद्रीकडे यायला निघाला आणि खबर संभाजीराजांना कळाली की औरंगजेब येतोय आणि राजा गेले. संभाजीराजे रायगडाच्या टोकावरती उभारले आणि कडाडले, येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघायला छाव्याचा गनिमी कावा. येऊ द्या. आणि संभाजीराजांनी औरंगजेबाला खुलं आव्हान दिलं. संभाजीराजांनी हंबीर मामांना बोलवलं आणि हंबीर मामांना म्हणतात, शंभूराजे, हंबीर मामा, औरंगजेब येतोय, जागा काढा मोक्याची. या औरंगजेबाचा माज उतरावा म्हणतोय, जागा काढा मोक्याची. आणि काढली दारमुख अदक दख्खन बुर्रामपुरा. बुर्रामपुरा म्हणजे औरंगजेबाचं हरवं काळीज पान. हे काळीज पानच लुटायचं ठरवलं आणि गेलं हंबीर मामा. एवढं लुटलं. त्या बुर्रानपुरात काही पुराशिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही. औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. बुर्रानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीज पान. का बरं? कारण त्याच्या 2 बहिणी बुऱ्हाणपुराच्या. त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण बुऱ्हाणपुरात घडलं. त्यामुळे आवडतं शहर बुऱ्हाणपुरा. तेच लुटलं. पहिला धक्का सहन होतो त्या औरंगजेबाला. तोपर्यंत संभाजीराजांनी दुसरा धक्का दिला. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर औरंगाबाद ते एवढं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही शिल्लक ठेवलंच नाही. आणि ते नाव सुद्धा आता मराठ्यांनी गायब केलं. त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. मराठे कधीच कोणाचं उसनं ठेवत नाहीत. पण या औरंगजेबाला 2 धक्के सहन होतेत तोपर्यंत संभाजीराजांनी 3रा धक्का दिला. औरंगजेबाचा मुलगा अकबर, या अकबरलाच महाराजांनी फोडला. पण खोके बिके देऊन नाही बरं का. ह्या अकबराला औरंगजेबानं फोडण्याचं धाडस जे केलं संभाजीराजांनी औरंगजेबापासून अकबराला, ते म्हणजे मैत्रीचं प्रतीक म्हणून. आणि अकबराला माहिती आहे तो थेट स्वतःच्या बापाला औरंगजेबाला सोडून संभाजीराजाकडे आला. कारण त्याला माहिती आहे अखंड हिंदुस्थानात या औरंगजेबाला टक्कर द्यायचं धाडस फक्त एकाच माणसात आहे. त्या माणसाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि औरंगजेब आला, सह्याद्रीमध्ये आला. आता काय होणार? प्रजा व्याकुली, काय होणार? औरंगजेब साधा नाही. औरंगजेबाचे सरदार, त्याच्या सरदारांची संख्या 14,000 आणि एका सरदाराखाली 40 लाखाची फौज. 14,000 गुणिले 40 लाख, गणित घरात गेल्यावर करा. आणि संभाजीराजांची फौज कशी बशी 1 लाख भरायची. औरंगजेबाची नुसती छावणी पडली की 7 मैलाचा परिसर भरायचा सगळा. अहो त्या औरंगजेब मनभर आहे आणि संभाजीराजा कणभर आहे. औरंगजेब आशिया खंडातला सगळ्यात मोठा बादशाह आणि संभाजीराजा म्हणजे हा फक्त स्वराज्याचा राजा.
पण त्या औरंगजेबाला धाडस द्यायचं, त्या औरंगजेबाची जिरवायची धमक फक्त संभाजी राजांच्या जिगरमध्ये होती. आणि औरंगजेब आला, स्वराज्यावरती आल्याबरोबर त्यानं स्वतःचे सगळे सरदार नामखान, फतेखान, भीमसिंगगडा, रामसिंगगडा सगळे स्वराज्यावरती पाठवले. संभाजी राजा घोड्यावरती बसला, दिवसातल्या 24 तासातले 20 तास घोड्यावरती मान ठोकून लढत होता, उऱ्यापुऱ्या शाडूच्या भाकरी खाऊन जगत होता, पण एकही युवन स्वराज्यामध्ये घुसू देत नव्हता. त्या औरंगजेबाचा सरदार इकडे लढाला की संभाजी महाराजांचं सैनिक तिकडे गेलं, तिकडे शिवावं तर संभाजी महाराजांच्या सैनिकांनी तिकडे फाडून ठेवलंय, तिकडे शिवावं तर तिकडे फाडून ठेवलंय, इकडे शिवावं तर इकडे फाडून ठेवलंय. बघल तिकडे फक्त संभाजी राजांचाच विजय 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 ऐकून ऐकून संतापला. कारण जो दख्खन गेलेला होता त्याला स्वराज्यातला फक्त दगडाचा एक खण सुद्धा घेता का आला नाही, एक खण सुद्धा जिंकता आला नाही. हे धाडस कुणाचं, हे शौर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचा? तो सर्जा संभाजी महाराजांचा. थांबला आणि त्याने एका सरदाराला बोलवलं. त्याला माहिती जाईल तिथं हार पराभव. सरदाराला एका विचारला औरंगजेबानं, जातोस का रे, मारतोस त्या संभाजीला? ना हुजूर ना, वो संभा शैतान है. अरे हम फिर क्या शैतान से कम है, जातोस ना हुजूर, कहा भी भेज दो, वो संभा उसके सामने नहीं हुजूर. वो संभा त्याची तलवार चालायला लागली की माग हटत नाही आणि मारताना शत्रूंचा विचार सुद्धा करत नाही. ना हुजूर ना, उसके सामने नाही. जिगर होत नव्हती संभाजीराजांच्या समोर जायची.